आज आपण या लेसनमध्ये 7th स्टँडर्डचा जो ज्ञानवंत लेसन आहे त्याचे क्वेश्चन आन्सर, त्यानंतर रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर, कोण कोणास म्हणाले, कंसात दिलेले अनेक वचन, जोड्या जुळवा, कोण ते लिहा, त्यानंतर क्रियापद वापरून वाक्य तयार करणे, विशेषण ओळखणे आणि जो निबंध सांगितलेला आहे तो पण करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला एक चित्रवर्णन दिलेलं आहे, सो ते चित्रवर्णन सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जे एक्स्ट्राचे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत वर्कबुकमधले ते पण आपण पूर्ण करणार आहोत. त्यामध्ये जे ग्रामर विचारलेलं आहे ते ग्रामर सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण शब्दार्थ बघणार आहोत. दिवसचा अर्थ येणार आहे दिन, म्हणजे दिवसचा दुसरा शब्द आहे दिन आणि त्याला इंग्लिशमध्ये डे म्हणतात. आज्ञा म्हणजेच काय तर आदेश आणि त्याला इंग्लिशमध्ये ऑर्डर म्हणतात. धन म्हणजे संपत्ती आणि त्याला इंग्लिशमध्ये वेल्थ म्हणतात. क्षमा म्हणजे माफी म्हणजेच काय अपॉलॉजी आणि प्रसन्नचं येणार आहे आनंदी म्हणजेच हॅप्पी. त्यानंतर आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला क्वेश्चन आहे गुरुने शिष्याला कोणता उपदेश दिला, म्हणजे गुरुने शिष्याला काय सांगितलं. तर गुरुने शिष्याला उपदेश केला की तू खूप काळ माझी सेवा केली आहेस, म्हणजे तू खूप दिवस किंवा खूप काळ तू माझी आता सेवा केली आहेस आणि आता मी माझ्याकडील सर्व ज्ञान तुला दिलेलं आहे आणि माझ्याकडे जे काही मला ज्ञान येत होतं ते तर मी आता तुला सगळं दिलेलं आहे. तू अधिक ज्ञान मिळवण्यासाठी देशात भ्रमण कर आणि तुझ्या ज्ञानात भर पडण्यासाठी, अजून तुला शिकण्यासाठी तर तू अजून म्हणजे देशामध्ये वेगवेगळ्या जागी भ्रमण कर, म्हणजेच काय तर आता फिर तू आणि तिथलं जे काही ज्ञान आहे वेगळं ते सुद्धा तू आत्मसात कर, म्हणजे ते सुद्धा तू ज्ञान मिळव. देशातील निरनिराळी तीर्थक्षेत्रे पहा, म्हणजे तिथं देशामध्ये जी निरनिराळी तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे जी मंदिरं म्हणा किंवा काय जे तीर्थक्षेत्रे आहेत बघण्यासारखे तिथे जा आणि अधिकाधिक भाषा शिक, म्हणजे प्रत्येक जागची भाषा ही वेगवेगळी असते. तर अशा प्रकारे तू तुझं जे ज्ञान आहे ते वाढव, असं गुरुने शिष्याला सांगितलं. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे शेवटी गुरुदेव शिष्याला काय म्हणाले. जेव्हा गुरुदेवांकडे शिष्य येतो तेव्हा गुरुदेव त्याला काय म्हणतात. तर गुरुकडे परत आल्यावर गुरु शिष्याला म्हणाले, वत्स तू खूप साऱ्या भाषा शिकलास. आणि जेव्हा तो गुरुकडे येतो म्हणजे पूर्ण देशामध्ये भ्रमण करून खूप सारं ज्ञान कमवून आणि पैसा म्हणजे धन वगैरे कमवून जेव्हा तो गुरूंकडे येतो तेव्हा गुरु शेवटी त्याला काय म्हणतात, वत्सा, म्हणजे मुला किंवा बाळा असं त्या पद्धतीने तो वत्सा तू खूप साऱ्या भाषा शिकलास, म्हणजे खूप साऱ्या भाषेचं ज्ञान तुला मिळालं आहे, धनही कमवलं म्हणजे पैसे सुद्धा कमवले आहे, पण ज्यासाठी मी तुला पाठवले होते ती अमूल्य भाषाच तू शिकला नाहीस. पण तुला मी ज्याच्यासाठी पाठवलं होतं ती जी भाषा तुला शिकायला पाहिजे होती, जी मानवतेची भाषा होती तीच तू शिकला नाहीस, असं कोण म्हणाले. तर गुरुदेव शिष्याला म्हणाले. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे शिष्य कुठे गेला व का. शिष्य कुठे गेला होता, तर शिष्य देशात गेला होता वेगवेगळी भाषा शिकायला. तर शिष्य देशात वेगवेगळी भाषा शिकायला व ज्ञान प्राप्त करायला गेला होता. तर का गेला होता, कारण तसा त्याच्या गुरुचा त्यांनी म्हणजे त्यांच्या गुरुनी त्यांना तसा काय केला होता, उपदेश केला होता. तर गुरुनी काय सांगितलेलं, माझ्याकडचं जे काय होतं ते मी तुला शिकवलेलं आहे आणि आता तू बाबा वेगवेगळं देशामध्ये जा आणि वेगवेगळी जी भाषा आहे, जे ज्ञान आहे ते तू आत्मसात कर आणि तुझं जे ज्ञान आहे ते वाढव. त्याच्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. देशातील निरनिराळी डॅश डॅश पहा. मग गुरुदेव त्याला काय म्हणतात, तर देशातली निरनिराळी काय बघ, तर तीर्थक्षेत्रे. खूप साऱ्या डॅश डॅश शिकला. शिष्य काय शिकला होता, तर खूप साऱ्या भाषा शिकला होता. शिष्याने भरपूर डॅश डॅश कमवले. तर काय कमवलं होतं त्याने, धन. तू साऱ्याच मर्यादा ओलांडल्या. कधी म्हणाले गुरुदेव असं, तर ज्यावेळेस गुरुदेव अंथरुणामध्ये होते त्यावेळेस तो स्वतःची जी स्तुती करत होता त्यावेळेस गुरुदेव काय म्हणाले की तू तुझ्या ज्या सगळ्या ज्या मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत त्या सगळ्या ओलांडलेल्या आहेत. चुकी बरोबर ते सांगायचं आहे. तर काशीमध्ये श्रीमंत व्यापारी राहत होते, तर चूक आहे. तो काशीमध्ये कोण राहत होतं, काशीमध्ये एक संत राहत होते आपल्या पारंगत शिष्यासोबत. पारंगतने विविध भागात भ्रमण केले, तर हे काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पारंगतने स्वतःसाठी खूप धन कमवले. तर हो, त्याने खूप सारं धन कमवलं होतं. पारंगतला त्या माणसांची दया आली. त्याच्याजवळ जे भुकेले वगैरे लोक होते त्यांची पारंगतला माया किंवा दया आली का, तर नाही. सो हे काय आहे, दया आली म्हणून सांगितलं, म्हणून हे काय आहे, चुकीचं आहे. आता कोण कोणास म्हणाले ते लिहायचं आहे. तू खूप
काळ माझी सेवा केली आहेस. कोण म्हणतं तर गुरुदेव पारंगतला म्हणाले, आता खूप तू माझी सेवा केली आहे, तर तू आता दुसरीकडे जाऊन अजून तुझं ज्ञान वाढव. मी खूप ज्ञान मिळवले. कोण येऊन सांगतं तर पारंगत गुरुदेवांना येऊन सांगतो की मी खूप ज्ञान मिळवले आहे. त्याच्यानंतर आहे कंसात दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहून वाक्य पूर्ण करायचे आहेत. आईने सर्व डॅश डॅश खरेदी केली, तर पुस्तकचं येणार आहे पुस्तके. आईने सर्व पुस्तके खरेदी केली. मी अनेक डॅश डॅश पाहिले, पावसाळ्याचं काय येणार आहे पावसाळे. घरट्यात डॅश डॅश आहे, सो अंडेचं काय येणार आहे तर अंडी. त्यांच्याकडे डॅश डॅश आहेत, फळचं येणार आहे फळे. माझ्याकडे 5 टोपीचं काय येणार आहे तर टोप्या. माझ्याकडे 5 टोप्या आहेत. त्याच्यानंतर ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्या जुळवायच्या, म्हणजे कशाचा आवाज कशा प्रकारे येतो त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. सो ढग कसे करतात, ढगांचं काय येणार आहे तर गडगड. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी डायरेक्ट दिलेलं आहे. सो कडकड कोण करतं तर वीज करते. सो वारा करतो. खळखळ ओढा करतो. धोध पाऊस करतो. आणि गडगड कोणाचा आवाज येतो तर ढगांचा आवाज येतो. आता कोणते लिहायला सांगितलं आहे. गुरे राखतो त्याला काय म्हणतात तर गुराखी म्हणतात. जो कपडे शिवतो, जो टेलर असतो त्याला काय म्हणतात शिंपी. मासे पकडतो त्याला काय म्हणतात तर मच्छीमार. आणि लाकूड काम करतो त्याला काय म्हणतात सुतार. आणि जो घरे बांधतो त्यांना गवंडी असं म्हणतात. त्यानंतर आहे खालील दिलेली क्रियापद सांगितली आहे. ते जे क्रियापद आहे ते ॲड करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. सो घाबरण्याचं काय येणार आहे, सिंहाला समोर पाहून राहुल खूप घाबरला. सेकंड आहे रडणे. मीना परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे खूप रडली. त्याच्यानंतर खाण्याचं येणार आहे, काल अमरने वडापाव खाल्ला. हसण्याचं येणार आहे, विनोदी नाटक पाहून सर्वजण पोट धरून हसले. भेटण्याचं येणार आहे, काल दुकानात राम आणि श्याम भेटले. अशा प्रकारे तुम्हाला क्रियापद टाकून वाक्य पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे खालील वाक्यातले विशेषण शोधा आणि लिहा. सो आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. राधा गरीब मुलगी होती. राधा मुलगी आहे पण कशी मुलगी आहे तर गरीब. सो हे काय आहे त्याचं विशेषण आहे, म्हणजे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. कपाळावर सुंदर कुंकू लावले होते. कुंकू तर लावलं होतं पण कुंकू कसं होतं सुंदर होतं. सो सुंदर हे काय आहे विशेषण आहे. अकबर फार दयाळू होता. दयाळू काय आहे त्याचा विशेष किंवा वैशिष्ट्य आहे. आंबा गोड होता. आंबा कसा होता तर गोड होता. गोड हे काय त्याचं वैशिष्ट्य आहे. औषध कडू आहे. मग कडू काय असणार आहे त्याचं विशेषण असणार आहे. खाली दिलेलं आहे आपल्याला माझा अविस्मरणीय प्रवास या विषयावर संक्षिप्त निबंध लिहा. सो जेवढा बसलेला आहे तेवढा आपण कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. माझा एक अविस्मरणीय प्रवास म्हणजे माझ्या कुटुंबासमवेत गोव्यातील सहलीचा अनुभव. म्हणजे पहिल्यांदा आपण सांगायचं आहे की तो का तुमचा अविस्मरणीय म्हणजेच काय तर न विसरू शकणारा असा प्रवास. गोव्याला जाण्याची खूप उत्सुकता होती, म्हणजे मला खूप अशी इच्छा होती गोव्याला जाण्याची, कारण तिथल्या समुद्र किनाऱ्यांची, निसर्गाची आणि सांस्कृतिक वैभवाची मला खूप आवड आहे. म्हणजे गोव्याला जे समुद्र आहेत आणि निसर्ग जो आहे किंवा जी संस्कृती आहे हे बघायची मला खूप अशी आवड होती किंवा आहे. आम्ही रेल्वेने गोव्यासाठी निघालो. गोव्याला आम्ही कसे गेलो तर रेल्वेने गेलो. रेल्वेच्या खिडकीतून बाहेरचे दृश्य बघताना मन खूप आनंदित झाले. गोव्यात पोहोचल्यावर समुद्र किनाऱ्यावर चालायला गेलो आणि तिथे चंद्रकांताच्या बागेत बसून समुद्राचा थंड वारा अनुभवला. तुम्ही जी काही मजा केलेली आहे किंवा काय काय बघितलं हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आम्ही तिथल्या ऐतिहासिक स्थळांची ही भटकंती केली. भटकंती करणं म्हणजे काय तर फिरून बघणं. जसे की अग्वादा किल्ला आणि बॅसिलिका ऑफ द बॉम जेसूस. त्यानंतर स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. सो आम्ही कोणती पर्यटन स्थळं बघितली किंवा ऐतिहासिक स्थळं. ऐतिहासिक म्हणजे काय, जी हिस्ट्रीमध्ये होती ती स्थळं. त्यानंतर त्यांनी तिथे स्थानिक जेवण जे होतं म्हणजे तिथले लोकलचे लोक जे खातात त्या जेवणाचा आस्वाद घेणं म्हणजे काय चव घेणं. तिथल्या खाद्यपदार्थांची चव अप्रतिम होती आणि त्यांची टेस्टसुद्धा खूप छान होती. या प्रवासाने मला एक नवीन अनुभव दिला, म्हणजे मला एक खूप असं वेगळा एक एक्सपिरियन्स दिला. गोवा हा माझा आवडता प्रवास आहे आणि मला गोवा काय होतं तर जायला आवडतो किंवा माझा हा आवडता प्रवास आहे आणि मला तिथे परत जाण्याची इच्छा आहे. आणि जर मला खरंच परत एकदा संधी भेटली तर मी परत एकदा गोव्याला जायची माझी नक्कीच इच्छा आहे.
त्यानंतर चित्रवर्णन दिलेलं आहे, तुम्हाला हे एक्झामला 5 मार्कला येऊ शकतं. खालील चित्र पहा आणि 10 ओळी त्यांचे वर्णन करा. म्हणजे 10 ओळीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे. सो तुम्ही तो तुमच्या पद्धतीने कंप्लीट करू शकता. तुम्हाला जे दिसत आहे, तुम्हाला जे लिहिता येते, मी माझ्या पद्धतीने काय लिहिलेलं आहे. सो पहिलं आहे, या चित्रामध्ये एक लाल रंगाची बस दिसत आहे. सो ह्या बसमध्ये खूप सारे कलर आहेत, लाल आहे, पिवळा आहे, निळा आहे, पांढरा आहे. तुम्ही तो कलरचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकता. काही मुले बॉलसोबत खेळत आहेत आणि काही मुलं पाठीमागे जे आहेत ते बॉलसोबत खेळत आहेत. एक व्यक्ती हातामध्ये 2 बॅग घेऊन येताना दिसत आहे. एक महिला एका मुलीसोबत बोलताना दिसत आहे. त्या महिलेच्या किंवा स्त्रीच्या हातामध्ये एक पिशवी आहे आणि त्यामध्ये फळे दिसत आहेत. म्हणजे तिच्या पिशवीमध्ये काय आहे तर आपल्याला वरती असं फळं दिसत आहेत. एक मुलगा व मुलगी फळांच्या टोपलीजवळ बसून एकमेकांशी काहीतरी बोलत आहेत. सर्व मुलांनी शाळेचा गणवेश घातलेला आहे. चित्रामध्ये एक रॅकेट, 2 फुटबॉल दिसत आहेत. चित्रामध्ये खूप सारे हिरवीगार झाडे दिसत आहेत. पक्षी आकाशात मुक्तपणे, विहार म्हणजेच काय तर उडताना दिसत आहेत. त्यानंतर आता आपण वर्कबुकचे जे क्वेश्चन आहेत ते करणार आहोत. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सर्व डॅश डॅश तुला दिले आहेत, तर काय आहे ज्ञान. आणि भरपूर डॅश डॅश गोळा केले, तर काय गोळा केलं होतं धन आहे. डॅश डॅश खूप आजारी होते, तर आजारी कोण होतं गुरुदेव आजारी होते. ती अमूल्य भाषाच तो शिकला नाही, म्हणजे जी भाषा शिकायला पाहिजे होती, जिचं मोल खूप आहे, ही अमूल्य अशी भाषा तो शिकलाच नाही. चुकी बरोबर सांगायचं आहे. शिष्य आश्रमात 30 वर्ष राहिला, तर हे चूक आहे. तर शिष्य आश्रमात किती वर्ष राहिला होता तर 20. शिष्याने धन कमवलेच नाही, चूक. तर शिष्याने धन कमवले होते. बाळ भुकेने व्याकुळ झाला, तर हो बरोबर आहे. गुरुदेव रुग्ण अवस्थेत होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण कोणास म्हणाले तू खूप काळ माझी सेवा केली आहेस, आणि उत्तर आहे गुरुदेव पारंगतला म्हणाले तू खूप काळ माझी आता सेवा केली आहे. मी खूप ज्ञान मिळवले, हे कोण म्हणाले तर पारंगत गुरुदेवांना म्हणाला. वत्स तू खूप साऱ्या भाषा शिकला, हे कोण म्हणतात तर गुरुदेव पारंगतला म्हणाले आहेत. एका वाक्यात उत्तरे सांगायची आहेत. संत कुठे राहत होते. सो संत काशीमध्ये आपल्या पारंगत नावाच्या शिष्यासोबत राहत होते. त्याच्यानंतर सेकंड आहे, पारंगतने काय गोळा केलं, तर पारंगतने भरपूर धन गोळा केलं, म्हणजे खूप सारे पैसे कमवले होते. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे, गुरुदेवाने पारंगतला काय विचारले, तर गुरुदेवाने पारंगतला विचारले वत्स तुला भ्रमण करीत असताना स्वतः त्रस्त असूनही दुसऱ्यांना मदत करणारा माणूस भेटला का. म्हणजे स्वतः तर खूप संकटात आहे, तरी पण तो समोरच्या व्यक्तीला मदत करतोय, असा माणूस तुला भेटला का. बाळाला भुकेने व्याकुळ होऊन रडताना पाहून आपले दूध रहित दूध पाजणारी आई दिसली का. म्हणजेच बाळ तर खूप रडते, पण त्याला ती कंट्रोल करू शकत नाही, शांत करू शकत नाही. त्यामुळे तिला तिच्याजवळ देण्यासाठी दूध नाही, तरी सुद्धा ती त्याला दूध पाजताना दिसली का. अशा प्रकारचे प्रश्न गुरुदेव पारंगतला विचारतात. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, पारंगतने कोणाची क्षमा मागितली, आणि उत्तर आहे पारंगतने स्वतःच्या अज्ञानाबद्दल. म्हणजे त्याला कळलंच नाही की मला काय शिकण्यासाठी गुरुदेवांनी पाठवलं होतं. सो स्वतःच्या अज्ञानाबद्दल त्यांनी गुरुदेवांची क्षमा मागितली. थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. शिष्याने कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि का, तर उत्तर आहे शिष्याने दुःखितांचे दुःख पाहूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणजे जे दुःखी कष्टी लोक होते त्यांच्याकडे बघून सुद्धा त्यांनी त्यांची मदत केली नाही आणि दुर्लक्ष म्हणजे लक्षच दिलं नाही. कारण शिष्याचे असे मत होते की मी जर असल्या भानगडींमध्ये पडलो तर मला आपल्या म्हणजेच गुरुदेवांच्या आज्ञांचे पालन करताच आले नसते. म्हणजे जर सगळ्यांना मदतच करत बसला असता तर गुरुदेवांनी काय सांगितलं होतं की तू म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जा, म्हणजे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिर आणि वेगवेगळ्या भाषा वगैरे शिकून घे. जर तो दुःखी लोकांना मदत करत बसला असता तर तो एवढं भ्रमण म्हणजे एवढं फिरूच शकला नसता आणि एवढं सगळ्या गोष्टी शिकू शकला नसता किंवा धन कमवू शकला नसता. असल्या गोष्टींकडे लक्ष देण्या एवढा वेळ माझ्याकडे नव्हता. मग तो काय बोलतो की माझ्याकडे असा वेळच नव्हता की ह्या लोकांची मदत करू. जर मी यांची मदत करत राहिलो असतो तर मी म्हणजे ह्या सगळ्या जे आहे एक्स्ट्राचं जे नॉलेज आहे ते कधीच कमावू शकलो नसतो. त्याच्यानंतर आहे शब्दसमूहाला एक शब्द लिहा. म्हणजे ग्रुपला काय म्हणणार आहे त्याचा काय आहे तो शब्द तो सांगायचा आहे. दररोज प्रसिद्ध होणारे तर त्याला दैनिक
बनणार आहे, कधीही मृत्यू न येणारा, तो अमर असणार आहे, आई वडील नसणाऱ्याला काय म्हणतात तर अनाथ, आणि मनास आकर्षून घेणारे, एखादी गोष्ट आपल्या मनाला खूप आवडते तिला काय म्हणतात मनमोहक, विक्री करणारा असतो विक्रेता किंवा दुकानदार. सो शब्दसमूहाला एक शब्द ते बऱ्याच वेळेस ते भेटत नाही, त्यामुळे मी चॅनेलवरती असे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, म्हणजे जसं की अ पासून सुरुवात होणार आहे. सो जसं की आई वडील नसणारा, सो हा जो आहे जो शब्द आहे शब्दसमूह आहे जो आ वरून सुरू झाला आहे. सो अशा प्रकारे आ पासून सुरू होणारे, अ पासून सुरू होणारे, अशा प्रकारचे मी पूर्ण म्हणजे जेवढे पण आपले शब्दसमूह येणार आहेत तेवढे मी टाकलेले आहेत. सो ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याचा खूप सारा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आहे म्हणींचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता एका हाताने टाळी वाजत नाही, सो त्याचा अर्थ काय होणार आहे, कोणत्याही गोष्टीला एकच व्यक्ती जबाबदार असत नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट एका व्यक्तीमुळे होत नाही असा त्याचा अर्थ होतो. वाक्य काय येणार आहे, दोन मित्रांचे भांडण झाल्यावर शिक्षकांनी दोघांना शिक्षा दिली, म्हणजे जेव्हा दोन मित्रांचं भांडण झाले तेव्हा दोघांना शिक्षा दिली आणि म्हणाले एका हाताने टाळी वाजत नाही. सेकंड आहे एकाच माळेची मणी, तर त्याचा अर्थ येणार आहे सारख्याच स्वभावाची माणसं, म्हणजे ज्यांचे स्वभाव सारखे सेम मिळते जुळते असतात त्यांना म्हणतात एका माळेची मणी. रमाबाई व त्यांची सून एकाच माळेच्या मणी आहेत. थर्ड नंबर आहे नव्याचे 9 दिवस, म्हणजेच काय अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून राहतो आणि कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होते. सो वाक्य येणार आहे नव्या नवरीचे नव्याचे 9 दिवस असतात, म्हणजे तिचा जो नवीनपणा आहे थोडे दिवस असतो, त्यानंतर तो काय होतो कमी होतो किंवा त्याचं महत्त्व कमी होतं. फोर्थ नंबर आहे फुल ना फुलाची पाकळी, तर त्याचा अर्थ काय होणार आहे वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे, म्हणजे काही लोकांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण त्या करता येत नाही, सो त्याच्यापैकी ते थोडंसं काही ते करतात, तर त्याचा अर्थ काय येतो फुल ना फुलाची पाकळी. आणि त्याचं वाक्य तयार होणार आहे राजूची दान देण्याची किंवा करण्याची ऐपत नसताना सुद्धा त्याने फुल नाही तर फुलाची पाकळी दिली, म्हणजे त्याला खूप सारं दान करायचं होतं पण तो देऊ शकत नव्हता, त्याची जी सिच्युएशन आहे ती तशी नव्हती, त्यामुळे त्यांनी थोडीशी मदत केलेली आहे. फिफ्थ नंबर आहे लहान तोंडी मोठा घास, तर त्याचा अर्थ येणार आहे आपला दर्जा न ओळखता एखादी मोठी गोष्ट करणे. वाक्य येणार आहे राधाने लहान तोंडी मोठा घास घेतल्यामुळे तिला चांगलेच दटावण्यात आले, म्हणजे तिला ओरडलं तुझी जर ऐपत नाही किंवा तुझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही तर तू एवढं मोठं काम का केलं. सो ह्याला काय म्हणतात दटावणे, म्हणजेच काय तर ओरडणे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.